रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात सोनगावात ग्रामस्थ रस्त्यावर दुकानाला कुलूप। चाळीसगाव सोनगाव खेरडे तालुका चाळीसगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार लता रमेश चौधरी यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। रमेश चौधरी यांच्याकडून धान्याच्या वाटपात सातत्याने होणारी हेराफेरी आणि अरेरावीला कंटाळून ग्रामस्थांनी गुरुवारी 30 मे 2025 रेशन दुकानाला कुलूप ठोकले। विशेष म्हणजे या प्रकरणात दुकानाशी थेट संबंध नसलेल्या एका कथित पत्रकारालाही संतप्त ग्रामस्थांनी झापले। अनियमिततेचा पाढा। लता रमेश चौधरी यांना दुकान मिळाल्यापासून त्या कधीच गावात फिरकल्या नाहीत। त्यांचे पती रमेश चौधरी हेच महिन्यातून 1-2दा दुकान उघडून आपल्या मर्जीनुसार धान्य वाटप करत असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे। धान्य कमी देणे आणि अरेरावी करणे हे नित्याचेच झाले होते। धक्कादायक बाब म्हणजे दुकानात माल आल्यावर तो दक्षता समितीच्या सदस्यांसमोर उतरवणे बंधनकारक असतानाही सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांच्या अनुपस्थितीतच माल उतरवला जात होता। दुकानाच्या दर्शनी भागावर येणाऱ्या जाणाऱ्या मालाची माहितीही कधीच लावली जात नव्हती। पत्रकारितेच्या नावाखाली दहशत। रमेश चौधरी हे एका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष असल्याने त्यांनी या पदाचा वापर करून गावात आणि अधिकाऱ्यांवर दहशत निर्माण केली होती। त्यामुळे त्यांच्या गैरकारभाराविरोधात कोणीही उघडपणे बोलण्याची हिंमत करत नव्हते। मात्र अति तेथे माती या म्हणीची प्रचिती गुरुवारी 30 मे 2025 आली। कमी धान्य दिल्याने ग्रामस्थ संतप्त। गुरुवारी रमेश चौधरी यांनी कोणताही अधिकार नसतानाही धान्याचे वाटप सुरू केले। ज्या कार्डधारकांना त्यांनी गहू, तांदूळ दिले त्यांनी बाहेर खासगी काट्यावर माल मोजला असता प्रत्येकाला 2 किलो धान्य कमी मिळाल्याचे निदर्शनास आले। या प्रकारानंतर संतप्त झालेल्या कार्डधारकांनी रमेश चौधरी यांना जाब विचारला असता त्यांनी त्यांच्याशी अरेरावी करत दमदाटी केली। तहसीलदारांच्या आदेशानंतर दुकान सीलबंद। यानंतर सर्व ग्रामस्थांनी सरपंच आणि उपसरपंचांकडे धाव घेतली। उपसरपंच ममराज राठोड यांनी तातडीने चाळीसगावचे तहसीलदार प्रशांत पाटील आणि पुरवठा निरीक्षक ज्योत्स्ना हनुवटे यांना या घटनेची माहिती पुराव्यानिशी दिली। तहसीलदारांच्या आदेशानंतर ज्योत्स्ना हनुवटे आपल्या सहकाऱ्यांसह सोनगावात पोहोचल्या। त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ दुकानासमोर जमले होते। त्यांनी दुकानदाराच्या दादागिरीची आणि कमी धान्य देण्याची गंभीर तक्रार हनुवटे यांच्याकडे केली। हनुवटे यांनी सर्व तक्रारदारांच्या तक्रारींची नोंद घेतली। संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्यासमोरच दुकानाला कुलूप लावण्याची मागणी केली। त्यानंतर दुकान सीलबंद करण्यात आले। हनुवटे यांनी संपूर्ण परिस्थितीचा अहवाल चाळीसगाव तहसीलदारांना सादर केला। रमेश चौधरींवर कारवाईची मागणी। यापूर्वीही दुकानदाराविरोधात गंभीर तक्रारी झाल्यानंतर चाळीसगाव तहसीलदारांनी जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव यांच्याकडे कारवाईचा अहवाल पाठवला होता। गावातील जवळपास 36 कार्डधारकांनी 9 एप्रिल 2025 रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव यांच्याकडे रेशन दुकान चालक लताबाई रमेश चौधरी यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार केली आहे। जोपर्यंत दुकानदारावर कठोर कारवाई होत नाही, परवाना रद्द केला जात नाही, तसेच कोणताही कायदेशीर अधिकार नसताना दुकान उघडणे, मालाचे वाटप करणे आणि कार्डधारकांना कमी माल देणे या प्रकरणी रमेश चौधरी यांच्या विरोधातही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता सोनगावातील रेशन कार्डधारकांसह सरपंच आणि उपसरपंच ममराज राठोड यांनी केली आहे। ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर। बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू आहिरे, चाळीसगाव।